आता ओनरला फोन लावला आमच्या, म्हणजे आम्हाला लोकेशनसाठी. हॅलो, हाँ ड्राइवर बात कर रहा हूँ. लोकेशन ऑन होत नाही तर मी जाऊन आपल्या मोबाईल लोकेशन घेतोय. धावलं काय? अरे आवले धावले कुठे मला पावले. लोकेशन नाही आमचं पण धावले. वाशीचा टोल झालाय, टोल प्लाझा वाशी गाईस. मुंबईची महत्वाची पनवती लागली, विराची पनवती. विराची पनवती आहे रे. गुड मॉर्निंग, आय एम जॉन सिन्हा. बघताय जॉन सिन्हा 3 स्टार माझ्या युट्यूब चॅनल. मित्रांनो आज आपण चालून वी हॅड इट आणि बाई खत्र तर काय पण टाकून टाकतो दुकानात आलं चोरला पाहिजे गाईस. एक नंबर गाईस. आम्ही आता चालू गाईस मुंबईला. सकाळचे 4:30 वाजले आणि निघलो आम्ही कुर्ल्याला जायला. बट ॲक्च्युली आपल्याला लोकेशन तर नाही, कुर्ल्याला चाललो आपण. कुर्ल्याला थांबू घेतले, जाऊन थांबूयात आम्ही. पाहिजे काही आम्ही लोकेशन नाही आमच्याकडे, आम्ही चालू आहे कुर्ल्याला. कारण की आपल्या गोव्यावरून गाडी आणली तुम्ही मला माहिती आहे. आत्ता गाडी खाली करायला चालू आहे गाईस सॉरी. तर त्यांना जाऊन एन्जॉय करायचं. बाजू स्वतः आपल्यासोबत जाईल. बाबू आलेत आणि भरपूर बाबू स्वतः आपल्या गाडीवर आहेत. त्यानंतर मस्त आहे की आपल्या बाबाशी तर नाही, माझ्या मित्राची आपल्या ती पण गाडी बंद पडलेली. धक्का मारून चालेल गेली सकाळ सकाळ. डोलं नाही उघडलं तर झोपेतून पण धक्का मारला असं काहीच. ही अशी जी कामं आहेत ती अशी एन्जॉय करायची. काय माहिती तुम्हाला वाटते कधी पैसे घेऊन मजा करताना एवढं विचारणार आला पण धक्का लागली. काय म्हणा होईल चालतं गाडी हो मला माहिती आहे भाऊ नेम आहे. त्यांच्या बघतो धक्काला धक्का मारा लागतो तिला. जेव्हा उभे ठेवलीस ना तर धक्का मारा लागतंय. काहीच गाडी बंद पडलेली. जीवाची नव्हता खरा म्हणजे होप द्यायला लागतो ना मित्रांनो मुद्दाम होईल चालू म्हणून. अशी पण झाली नाही तर उतरायला लागला आता इथे काय धक्का मार. स्पीड ब्रेकर होता आणि गाडी लोडेड काही लोडेड गन होती आपली. सुटली असती ना डोलच वाजता धक्काला ती गाडी काम करायला नाही इकडं. कारण की आम्हाला खाली करायचं 2,500 फायनली काही 2,500साठी सकाळी 4ला आलं. 5 वाजता यायला माझं डोलं सुधीच आहे अजून उठलो पण नाव सारखा. हँडब्रेकचा सिग्नल लाईट लागले वगैरे कारण की तो लागून झालेला आहे. पावसाची मुलं माहिती फ्यूजला पाणी काय कार्बन आलंय. काय टेन्शन घ्यायची गरज नाही. म्हणजे लाईट लागेल आता पावसात कार्बन एसी काय गॅस होऊन यायच्या नाही तिकडेच नेली पाहिजे. बरोबर ऋषी बोलत होतो तिकडे काम चालत होतं आणि ऍक्च्युली या गाडीचं तर सगळे 2 पडत होतात. एक राईटचा एक लेफ्टचा आणि दोन्ही मधलं आता गाडी विकायची आई काल तर बोलला विकायची गाडी आहे पाहिजे 5.5 लाख गाडी घ्या भाई. म्हणजे आमची गाडी जाऊ दे. नवीन गाडी घ्यायची 2 टनची पिकअप 2 टन पिकअप आम्ही गाडी मला आवडतच नाही आलेली. मला माझी पिकअप म्हणजे पिकअप आवडते 2 टन. फक्त स्टेअरिंग आवडतं स्मूथ आहे नाही स्टेअरिंग काय नाही आवडत बाबा. शपथ मस्त वाटते. झाडं आली आमची गाडी गवता आली. पाऊस पडायला लागला ना गवता वाढलीत मित्रांनो. तर चला चालू. हा आमचा कालवा गाव आहे फायनली. रात्र तर काही दिसत नाही पण बघूया. दिसला तर या नाही तर स्वरा. हँडब्रेक निघत नाही तर काय करशील तू. हँडब्रेक तर काही जरा एन्जॉय करतो आम्ही आज. काही उजेड पडलेला आहे मस्त पैकी पाहू शकता. आणि 1 मिनिट थांबा मित्रांनो. फायनली बघू शकता आपला JNPT रोड उजेड आहे आणि किती मस्त चकाचक. आणि फायनली बघा टेलर कंटेनर उभेच आहेत आणि आमच्या कंपनी आमच्या यार्ड बीट सगळं तुम्ही बघू शकता मित्रांनो. JNPT रोडला हा JNPT रोड आहे आणि आम्ही निघालो मस्त सकाळच्या प्रवासाला. ते म्हणजेच कुर्ला स्टेशन एन्जॉय मध्ये जातो मी 3 जण. 2,500 वाईट 2,500 भेटतात आम्हाला. पहिले घेत 2,500 सोडणार नाही घेणार आहेत. कडकच पाहू शकताय. तर चला मस्त मजा करू. चाय पाण्याची सवय घेऊ आणि जरा मस्त निघू काही. जरा चहा पाणी बघूया. नाही काय भेटणार मला तर वाटतं. बघू आता
पाणी घ्यायला आम्ही आता जैन पेढीवरून रस्ता आता आम्ही लेफ्ट साईडला ब्रिज चढलोय, बघू शकताय. गव्हाण फाट्यावरून लेफ्ट साईड मारलाय आणि आता आम्ही मस्त इकडनं निरुल मार्गे पामबीच मार्गे जाऊ, कारण की जरा मस्त तकडक रोड आहे काही, तुम्हाला पण दाखवू आपण. आणि हा बघा जैन पेढी रोड, खाली बघा जैन पेढी ट्रेन काहीच खतरनाक कसं वाटतं. आणि हा गव्हाण फाट्याचा तुम्ही टाक्या काहीच, हा पहिले हा रस्ता वेगळा होता काही, आणि आता एकदम कडकमध्ये एअरपोर्टसाठी गेलेला आहे टकाडक, आणि ब्रँडेडच केलं आहे काही, भारीच केलं आहे, बघू शकताय. झूम करून दाखव तुम्हाला, पाऊस पडतो ना. आणि गाईज आम्ही आता पामबीच रोडला लागलेलो आहे, आणि हा महानगरपालिका तुम्हाला बघू शकता मित्रांनो. नाही म्हणणं बाबा बाबाई मित्रांनो पाणी आपण आता आमचा अर्थ बघा काहीच, अर्थ बघा खतरनाक काहीच. आमचा अर्थ चोरल्यात बसलाय माथली पडले, कारण की आमच्या गाडीला फ्लॅट नाही खाली, तर काहीच पामबीच रोडकडे का तुम्ही आता राखू नका, कारण की माझी काच ब्रँड आहे व पासच आहे. कारण की गाडी माझी खास आहे, तर काय पावसाचे दिवस आहेत आणि गाडीच्या वायफरला पाणी नव्हतं, म्हणून ती काच तुम्हाला अशी बघायला मिळणार गाडी. चला निघूया पामबीचने, आपण सरळ जाऊया. आणि थोडा पुढे गेला तर आपला वाशीवरून लेफ्ट घेऊन आपल्याला मित्रांनो वाशीवरून जायचं आहे. वाशी ब्रिज क्रॉस करून आपल्याला मानसूर जायचं आहे, आणि मानसूरवरून राईट मारून आपलं कुर्ल्यात जायचं काय. तर चला तुम्हाला दाखवतो रस्ता, काय हरकत नाही काही. वे पाहूया. आपण रायगडवरून निघालोय, आपण रायगड पेनवरून निघालोय, आणि आपण चाललोय आता कुर्ल्याला. काही कुर्ला पाहायचं आपल्याला काहीच पामबीच रोडने आपल्याला पहिलाच सिग्नल लागलाय, आणि ॲक्च्युली या रस्त्याला सिग्नल आहेत. सिग्नल आपल्याला पार करून जावं लागतं, कारण की आपल्याला या सिग्नलचा फक्त थोडासा समावेश करावा लागतो काहीच. जाऊ दे नको जायचं काहीच. रेड लागलाय, रेड सिग्नल म्हणजे धोकादायक, तुम्हाला तर माहिती आहे काही. रेड लाईट बघू शकता, बाहेरून नजारा एकदम चांगला वाटतं काही, मस्त क्लिअर वाटतं मित्रांनो. बघू शकताय मित्रांनो, शकताय का नाही मित्रांनो. फायनली गाईज लास्ट सिग्नल लागला आपल्याला वाशी मार्केटचा. तर गाईज बघू शकता वाशी स्टेशन आहे, आणि इथं लास्टचा सिग्नल आहे हा. ॲक्च्युली आपल्याला 3-4 सिग्नल लागतात मित्रांनो, आणि त्याच्यात आपण आता पुढे जाऊन लेफ्ट मारूया. आणि लेफ्ट बघू शकते बघा, हा टावर आहे लास्ट, आणि हा सर्कलला बघू शकता टावर उभा आहे. हा लास्ट सिग्नल आहे, तो आपण सोडल्यानंतर आपण वाशी ब्रिजवर जाणार, स्टेशनच्या ब्रिजवर चढणार, आणि स्टेशनच्या ब्रिजवरून आपल्याला लेफ्ट मारूया गाईज. फायनली गाईज बघू शकता आपण या ब्रिजवर आलो, आणि हा ब्रिज आणि हा बघू शकता स्टेशन, रेल्वे स्टेशन मित्रांनो, वाशी रेल्वे स्टेशन. आणि इथून आपल्याला थोडा पुढे गेल्यानंतर बघू शकता मॉल लागतात, इनॉर्बिट मॉल वगैरे असे मॉल आहेत आपले, आणि इकडे आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. फायनली गाईज हा बघा लेफ्ट साईड आपण पकडलेला आहे, आणि इथून लेफ्ट मारायचं आपल्याला खाली जायचं आहे. लेफ्ट साईडला बघू शकताय, हा लेफ्ट घेऊया आपण, आणि साईडला आपला मॉल आहे. पाऊस येते इनॉर्बिट मॉल, त्या साईडून जातो आपण गाडी आपली गाईज. एक नंबर गाईज. तर चला आता परत आपण राईट घेणार इकडनं लगेचच, आणि इकडनं निघणार साईडला आपण जाणं मेन हायवे लागणार मित्रांनो राईट घेऊन. हे बघा चालू आहे बसवाला जरा हा राईट घेतलेला आहे, आणि लगेच आपण पुढं मित्रांनो मेन रोड लागणार, आणि मेन रोडला आपण लेफ्ट मारून सरळ आपला मुंबई हायवे लागणार गाईज. मुंबई हायवे पकडून आपल्याला सरळ मानसूर कुर्ला करायचं आपल्याला गाईज. शकते गाईज आम्ही मेन रोडला आलेलो आहे, टाकू शकतो आता पण तू आता पण टाकू शकतोस. आणि आपल्याला लेफ्ट मारून बघा ब्रिजच्या खालून जायचं सरळ. तर फायनली हा वाशी गाव आहे, जुना वाशी गाव मित्रांनो. हा मेन जुना वाशी गाव, त्याला तुम्हाला बारीक करून दाखवतो गाईज. आणि आम्ही चहा बघतो कुठे आहे का चहाची टपरी. तर फायनली तर चहाची टपरी दिसत नाही, पण मित्रांनो बघत बघत आम्ही आलोय. असेल तर चहा, नसेल तर काही नाही. मावशी जय श्रीराम. तुमचं काहीच नाही बघू शकतो, चहाची टपरी नाही वाटतं. हाय हाय ह्याचंच हाय हाय हाय. तर फायनली काही चहाची टपरी भेटली ना आम्हाला. बरं बाय गाडी पाहिजे गाठी घे, गाडी गाठी घ्या पाहिजे शिवाय का आपला हॉर्न आला तर गाडी गाईज. मॉर्निंग चहा प्यायचं तुम्हाला तर माहिती आहे ना, आनंद वेगळा असतं गाईज. सकाळ सकाळला चहा मला तर जाम आवडतं गाईज. आता उतरतो गाडीतून, कारण की मी पहिला उतरलो, आणि गाडी का मी बंद करत नाही गाईज, गाडी चालू ठेवली, कारण तुम्हाला तर माहिती आहे मॅटर काय आहे तो. ठीक आहे आम्ही आता चहा प्यायला आले मस्त की बघू शकता. इथे चहा वडापाव नाश्ता पण सर्व आहे, आपण नकोच गाईज चहा घेऊ.
तर फायनली गाई चहा आलाय बघा. पहिला चहा बघा म्हणजे या ना बघा. फायनली खतरनाक चहा पितो ना गाई. मस्त मुंबईचा चहा आहे गाई. तुम्हाला तर माहिती आहे मुंबईचा चहा कडक असतो. आम्ही झालं आमचं 30 रुपये पे केलेत आम्ही. तर काय आम्ही चाललो. आमची गाडी आहे रेडी बघू शकताय. आणि बाकीचं गँग तिकडे आहे बघा. एक इकडनं एक इकडनं येतं काही बेकार. फायनली गाईज आम्ही निघतो आता. गाडीत बसतो आणि जातो गाईज. मुंबई दर्शन म्हणजेच कुर्ला टॅक्स गाइस. कुर्ला टॅक्स चले अंदर चल गाइस. अंदर चलो तर गाइस हम जा रहे गाइस. कंटाळा गाइस. एकदा का गाडीचा माल खाली तर आपण शिकलो कृष्णा हॉटेल. तर गाइस कृष्णा हॉटेल मस्त आहे. आपला गाडीचं काम काय की आपला स्वतःचा भाडं आहे. आपल्याला खाली करणं काय तुम्हाला तर माहिती आहे. म्हणजे आपण टेन्शन मुक्त होऊ गाइस. चला जाऊ. गाईस वाशीचा टोल झालाय. टोल प्लाझा वाशी गाईस. तर मुंबईची महत्वाची एंट्री म्हणजे मेन मुंबई एंट्री गाईस तर आपला हा वाशीचा टोल नाका गाईस. कारण की वाशीचा टोल नाका पार झाला म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये एंट्री केलीच गाईस. आणि 100% गाईस बघू शकताय आपण वाशी टोलला केव्हा आलोय गाईस. एक नंबर आहे. काय पैसा काय माझा जीपे करू बाहेर आहे. हां वय 7/48 नाही बॅलन्स आईच्या गावात जाऊ दे. थांबी देतो. तर काहीच अशी धंदा आमचं. ठीक आहे. तर काही काही टेन्शन नाही. फायनली आम्ही आता टोल नाक्यावर आहेतच बघू शकता काहीच. रिटर्न नाही रिटर्न नाही भेटता हो जाऊ दे. मी 500 काढून काहीच टोल वाढलं काहीच. एक नंबर काही किती ना 75 ना 75 केला बंद केला बंद चालू शकता वेळेस. 75 गाईज बघू शकता. 75 रुपीज टोल आहे. वाशी ब्रिज आला गाईज. वाशी ब्रिज बघू शकता गाईज बघा. आणि कडक मध्ये बघा आमची ट्रेन पण पटरी चालते गाईज. दुसरं तिकडेच भाई तारांच्या वारतीन ना तो परला तो वाचला तर मध्ये घेतला तो परला बाबा बाबा त्याला काय झाला तर केस नाही तुमच्या आणि जावा बाबा कांबुरा बिंबराची वाचला वाचा चालते निघलेला बाबा काही ना 2 ठिकाणी पडलं होतं. अमरापूरला बसलं ना घरावर परत पोचलं. मोरीवर आणि परत घरा आलं ना आंटीकडे पडलं किरा मणीस. आणि तो पडलं होतं काहीच. किरा मणीस पडला होता. बसले होते ना बसले मित्रांनो. रस्त्याचे खडे पण घेऊन आले घरी. रस्त्याचे खडे अजा बिल्डिंगचा मॅप बघा. काय मी मॅप बघतो गाईस. बघ जरा काय काय अंदाज काही सांगला अंडी हो म्हणजे तरी मग अंदाज नव्हतं. मग याला फोन कर ट्रान्सपोर्ट वाल्याला. त्याला करतो रे तुझे या करा. गुगलला टाकणार आहे. गुगल मध्ये काय स्कॅनर मार ना. गुगलला स्कॅन कर फोटो. आहे त्या बिल्डिंगचा नंबर आहे त्याचा. फक्त बिल्डिंगचं नाव टाक आणि वेस्ट काय बघ
आणि कुर्ला टाकतो. कुर्ला एज स्टायलिश बिल्डिंग असं कर काही हँडलिंग गारवा भेटला शिरवा कोणाला काय जमत तर काही नाही तर मिजाज किती वागतात बाईक एका मिजाज करता येतात. काय करू सांगा मी बघतो साईडला म्हणून मला मजा आली आज. आपलं काय मॅप काय 2 मिनिट मॅप लावून दाखवतो आम्हाला एक म्हणजे काय जोरदार काम जाईल जोरदार काम करायला. आम्ही इथून मानपूरच्या ब्रिजच्या कडून राईट मारला काही सॉरी थोडासा लेट झाला. बघू शकतो आपण मानपूर किंवा मानपूरमध्ये आणि आपलं मुंबई हायवे वरून गेलेले आहे आणि आता मानपूरमध्ये आहेत आणि मानपूरच्या आता राईट वरून चालू आहे की आपल्याला जायचं कुर्ल्याला काहीच कुर्ल्याला जायसाठी वरून चालू आहे. सिटीतून खालून जाण्यापेक्षा गोवणी मानपूर करण्यापेक्षा आपण वरून जातो वरून डायरेक्ट निघू आपण चला. आता ओनरला फोन लावला आमच्या म्हणजे आम्हाला लोकेशनसाठी आम्ही फोन लावला काहीच लोकेशन नाही आम्हाला भेटत म्हणून. हेलो हेलो हाँ ड्राइवर बात कर रहा हूँ. लोकेशन भेजो ना आप. हेलो ओके क्या क्या थैंक यू थैंक यू मैडम. अभी हम मानपुर में आ गए. मानपुर में आ गए हैं. अभी मानपुर में अभी 10 मिनट में नहीं लगेगा 10-20 मिनट में लोग मानपुर में पहुंचे. मानपुर अच्छा अभी जैसे कि आप बोले वो टाइम खाली करेंगे अभी हम तो पहुंचेंगे 1-20 मिनट में पहुंचेंगे मैडम. हाँ आप बोलेंगे वो टाइम अपन खाली करेंगे मैडम. जी मैं आपको ओके मुझे इस नंबर पर खाली लोकेशन डाल दिए मैडम. हाँ गाईस लोकेशन टाकते मॅडम त्यात काय वाजत पण बघू शकतो मी. मानपूर गोवंडी बघू शकते मित्रांनो. मानपूर गोवंडी बाईक भाई खाला में बाबू बाबू काही बुलबुल आहे काय तर टाकायला गाडी असते काही शब्द वाचतो तो गाणी. फायनली आमचं लोकेशन आलेलं आहे मोबाईलवर आलं नक्की नाही तर गाईज बघूया लोकेशन आलं. गाईज लोकेशन आले हो आले लोकेशन आमचे आले. किती मिनिटं दाखवतो बघा. मानपूरवरना 20 मिनिटाचा रस्ता चालू होत नाही. लोकेशन आमचा लोकेशन माझा वाटत नकोस माझा आयफोनला मला सेटिंग नाही समजा अजून. गाईज ओपनच होत नाही गाईज माहिती का पण तेच आहे ते बघा यादी चालू आहे ना काहीच आमच्यावर की हाल आहे. सिग्नल पडलं गाड्या चालू होत नाही काहीच आमची पण तेच दादाची पण बाबा देवा आमचं नको एवढे दिवस आम्हाला दावाच्या घरी पण लाईट बंद केली आणि केली बंद काहीच गाडी पहिले लाईट बंद कर. गाडी कुठं बंद झाली. लाईट बंद करू लाईट बंद केली गाडी नाही बंद झाली. गाडी नाही परिस्थिती बंद होईल आपलं कल्याण काहीच मस्त वाटतं ना टावर लंडनला लोक काही पण पुढं मानपूरच्या पुढं आल्यानंतर आपला ब्रिज चढायची गरज नाही कारण की आपल्याला ब्रिजच्या खालून जायचं तर ब्रिज आपला घाटकोपरला जातोय. घाटकोपर पवई हा मार्गाला जातोय ठाणा मार्गाला जातोय तर आपण खाली उतरणार आणि लेफ्ट साईडला खाली उतरून आपल्याला लेपच मारायचं आहे गाईज कारण की आपला कुर्ला कमानी व सांताक्रूज व आपला कलिना ह्या रस्त्याला जायचं आहे गाईज कारण की तिथून पण आपले 2 पार्ट आहेत तुम्हाला दाखवतो तिथं पुढे गेल्यानंतर. आपण चिंबूरला चुनावाटीला न जाता आपण कुर्ल्यात जाणार आहेत गाईज. बघू शकता हा बघा आपला घाटकोपर ब्रिज आलेला आहे. आता आपण इथं लेप मारणार आहेत गाईज. लेप मारू आलो आणि लेप मारून येऊन पाहता बघूया आपण परत इथं ब्रिज चालत आहे. लेफ्टच ब्रिज चालत हा ब्रिज सोडून सरळ न जाता थोडा हलका राईट आणि हलका राईट मारल्यावर परत लेफ्ट साईडच जायचे आपल्याला गाईज. सरळ गाईज बघू शकताय चालू हा ब्रिज चालत आपल्याला गाईज. आणि खालून जरी जात असाल तुम्ही तर मित्रांनो सायन चुनावाटी तिथं तुम्ही निघणार मित्रांनो तर जाऊ नका. सायनला जायचं असं नक्कीच जा काय हरकत नाही. तिकडे पण न जाता आपल्याला जायचं कुर्ला बघू शकता मित्रांनो. आम्ही आता इकडे आलो आणि वरती बघू शकता राईड मारून चालू आम्ही आणि आमचं लोकेशन इकडे आहे गाईज. फायनली तर राईड घेतलं आहे आणि चाललो गाईज कुर्ला लोकमान्य टर्मिनलची इथनं आम्ही टर्न घेतला राईट तुम्हाला बाहेर दाखवतो गाईज.
लढत नाही मित्रांनो. फायनली काय आम्ही पोहोचलोय, पण आम्हाला चहा पुन्हा पिवायचा आहे. आम्ही चहाचं जाम तल पिणं आम्ही, आम्हाला चहाचं जमतच नाही. काम चहा पिवायचं नाही मग टपरी आहे चप ते बंद का आता काय मॅप घेऊन फिरू काम लॉक कर ना त्याला लॉक ब्लॉकचा कटाला आलाय पण आणि चहाचा कटा नाही गाईस. बेकार गाईस बघू शकताय गाईस. उतरतो नुसतं चहा पिवासाठी गाईस. सकाळ सकाळ चहा पिवा तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो. बेकार कंटाळलो गाईस. खतरनाक मी लिपलोय गाईस. आणि सगळं अंगावर पडलं सगळं बघा. सगळं घाण होतं काही कचरा होतं काही. बाबा गाड्या साफ करते हो. सामान बघ पहिला. आम्हाला चहा नाही तर चुकी झाली आमची. हो चहा ना आमचा इथं आम्ही चालू परत रिटर्न. पनवती लागली विराची पनवती. विराची पनवती आहे रे. विराज पनवती आहे. चहा नाही काय नाही काय. तर मित्रांनो चला हे व्हिडिओ संपूया आपण इथेच आणि आपण पाहूया थोडंसं एक झलक उद्याच्या ब्लॉगचं. उद्या ब्लॉगमध्ये आपल्याला वाटणार आहे बघायला कसं आम्ही काम करणार आहोत. म्हणजे दिहाडी कामगार आम्ही कसं बनणार आहोत या झलक बघू. हे व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. पूर्ण व्हिडिओ उद्या पहा नेक्स्ट पार्ट. फायनली हा असं गाईज भेटले आम्हाला गाईज. दाबून दाबून जाऊ दे. तिथं असंच करा. इथले तर डेकोरेशन करतोय ऍक्च्युली म्हणजे डेमो बघतोय. डेमो हा अलमारी आणली गाईज आम्ही. अलमारी आणली वरती नाही येईल तर गाईज. अलमारी झाली आमची बघा. अलमारी झाली गाईज. गद्दार झालो आपण कारण की रॉंग झाला सगळा. सामान खाली गेलंय परंतु हा नाही फ्लोअर. हा 7 फ्लोअर आहे. 17 नंबर 17 फ्लोअरवर राहते ती मॅडम. 17 फ्लोअर राहते आणि आपण 7 नंबर